अगे चल 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 घ्या घ्या हिला. घ्या. चालले का बरं राधिका तुला घेऊन आली आत? तुला इथे ठेव ना समोर. आई अहो तिला साखर हवी होती ना. नुसती साखर कशाला? कॉफीच देऊया ना. काहून बरं असं करते तू? कुठे चालली बस अगं काफी हवी होती ना तुला. साखर घ्यायला आली होती. साखर नका काफीच घेऊन जा. आमच्या राधिका ताई बघ कशी मस्त काफी करतात. घाई नका करू. अव राधिका ताई राधिका काफी. आले. हा आले 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 घेऊन आले. घे का थोडीशी काफी. अगे शेजार धर्म पाळतो आम्ही. घे काफी. हा यावर राधिका ताई ताण लागली लई शेणाबाई ना. काफी घेऊन या. येऊन राहिले ना. काहीतरी सॉलिड प्लॅनिंग करतायत. माझी वाट लावणार आहे ते. काय पुटपुटते ग काय पुटपुटते. राधिका गुरु का वापस आला? ए का आलं? का आलं रे? हा ते माझी राहिली होती. का? मरून कलर का? ते हे राहिली का पिंक कलरची फाईल राहिली. हं, ती आतल्या ड्रॉवर मध्ये जरा दे ना प्लीज. हा हा. बकुळा मावशी ही कुठे आहे राधिका? हा काफी करतायत शेणाबाईंसाठी. हा जरा बोल. आणते आणते. का? हा आलात का तुम्ही पण? हा ते हे राहिली का फाईल. हो का? बरोबर. पा कोण आलाय आपल्याकडे? पाहुणे आलेत. बस 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 शन्या. साखर मागत होती म्हटलं आता कॉफीच पिऊन जा ना. घे घे शन्या पी पी. अगं ते किती गरम आहे. तू काय करतेस यार? भाजलं का तुला? बाप्पा खूपच भाजलं की तुला. राहू दे थांब. तुला बशीत न देते. हा अथर्वला पण मी बशीत न देते. बकुळा मावशी बशी. हा 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 बशी आणते 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 बशी. बाई फारच झालं का? भाजलं का तुला? राधिका अगं कशाला उगीच तू जाऊ. काय काय झालं? नाही, म्हणजे कशाला आपण ताई बशी बशी बशी. दे 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 दे. नको 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 मला प्लीज नको नाही नाही नको. तुला बशी. राधिका नाही देते मी तिला. बरोबर देते. तुम्ही काळजी नका करू. चांगली फुंकर घालून देते. नको 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 नकोय मला प्लीज. हे घे घे शन्या. घे 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 घे. नको 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 नको. राधिका अगं तू काय काय करतेस? भाजले ना मी. शन्या तू तुझ्या चेहऱ्याचा गिमा नाही का काढला? आ काढून घे बाई. कधी काय कुणाकडनं होईल काही सांगता येत नाही ना. ऐक ना राधिका मी काय म्हणतो तू कशाला उगीच. साखर हवी होती तिला आपल्याच घरात ना. एवढी घरं पडली आहेत त्यांच्याकडे नाही गेली ती. आपल्याकडेच काऊन आली? घे आता कॉफी घे ना. चांगली गरमागरम आहे. घे 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 अजून घे. नाही, मी 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 सांगतो ना त्यांना. मी शना काय चाललंय हे? हा तुम्हाला ऑफिसला नाही का जायचं वेळेत उगीच टंगळ मंगळ करता इथे. चला निघा बरं. हो जाते मी. इथे थांबून घेतलं मला. म्हणजे मला साखर हवी होती म्हणून मी थांबले. हा मग आता झालंय तर तुम्ही जा ना आता. हा निघा. चला आत्ताच्या आत्ता निघा. आणि परत असा टाइमपास केला तर ऑफिस मधून काढून टाके. मी कळलं का? चला निघा. हो बाई ठीक आहे काढून टाका. कामावर तर हेच राहिलं. मला राहिलं घर पण नाही. आता मला ऑफिस मध्ये काढून टाका. शन्या काय फक्त 13 दिवस राहिले. गाशा गुंडाळून ठेवायचं. काय गुंडाळायचं? ते तुला 13 दिवसांनीच कळेल. निघ. तुम्ही निघा बरं. मिशन आहे निघा. काय राधिका? काय तुम्ही पण ना उगीच आपलं. चला मी पण निघतो. काय भाई? कसली फाईल? यासाठीच तर आला होता ना तू? हा हा फाईल 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 ती गुरु का बरं विसरते? घे. दे. हम्म.
चला येतो मी. थांबा, मी पण येते. तू पण म्हणजे तुमच्या बरोबर. जा, ये बस. मोकळं मावशी. अरे बाप रे, राधिका आता माझ्यासोबतच येते की काय? चला सावकाश हा आई चल. येते. ये काय बाई ये की कशी मजा आली आली ना. कायची मजा हो? मजा तर तेव्हाच येईल ना जेव्हा ही शनाया इथून निघून जाईल कायमची. जाईल जाईल तो दिवस बी येईल, काळजी नका करू तुम्ही. आणि आता जर ती परत घरात आली ना तर तिच्या पायाखाली असे जळते निखारे ठेवते ना तर बकुळा नाव नाही सांगणार मी. कर बाई काही कर काही ठेव पण ही बला इथून निघून गेली पाहिजे. जोवर ही बला इथं आहे ना माय गुरुनाथच्या संसाराचं ग्रहण काही सुटणार नाही बाई. राधिका आता सोड ना तिचा विषय, तुला माहितीये ना कशी आहे ती. हो माहिती आहे, म्हणूनच तर बोलले ना मी. मी नव्हते गेले तिच्या घरी, तीच आली होती आपल्याकडे. सुंब जळला तरी पीळ जात नाही. कसला माज आहे हो तिला इतका? हा नाही, साधी अक्कल हुशारी सोडा, समजूतदारी पण नाही तिच्याकडे. हो आता माहितीये ना, तर अशा मूर्ख माणसाच्या कशाला उगीच नादी लागायचं आपण. मी नाहीच तिच्या नादी लागत, तुम्हीच लागला होतात गुलगुलू गप्पा मारायच्यात मूर्ख. ते असंच बाहेर पडलं. नाही आता असंच उकरून काढत राहणार आहेस का? आता झालं ते झालं ना राधिका, चूक मी कबूलही केली आणि सगळे संबंध तोडलेत की नाही मी. मी तोडले, तिचं काय? मला माहितीये ना, ती कुत्र्याच्या शेपटीसारखी आहे, वाकडी ती वाकडीच राहणार. मला काय माहिती नाही का? हा, आपल्याला त्रास देण्यासाठीच आली आहे ती इथे. आज घरापर्यंत पोचली, उद्या पुन्हा तिने तुम्हाला भूल पाडली तर? काही काय बोलतेस का? भूल पाडायला मी काय लहान मूल आहे का की कुणी यावं चॉकलेट द्यावं आणि त्याला भूल पाडावी? राधिका आय एम टोटली आउट ऑफ इट. तुमचं ठीक आहे, तिचं काय? आता तिचं मी कसं काय सांगू? मग आता तिच्याशी मी कसं वागायचं हे तुम्ही सांगू नका मला. अगं पण राधिका, हे पा, आज तिने घरात घुसायचा प्रयत्न केला. पुन्हा जर ती घरात आली ना, हो त्याची नव्हती करून टाकीन तिला. राधिका, रेवती, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? मी जरा पुढे निघतो, मला फोनही येत आहेत. अच्छा, काय झालं? सांगते. ते अगं नानाजींविषयी बोलायचं होतं.